नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आणि ऋषिकेश या दोघांना स्पर्धेमध्ये घालण्यासाठी जो ड्रेस दिलेला आहे तर तो ड्रेस अगदी तो कोट आणि धोतर घालून ऋषिकेश जेव्हा बाहेर येतो तेव्हा मात्र जानकी ही ऋषिकेशकडे पाहत असते आणि अगदी अशी नवल झाल्यासारखं ती ऋषिकेशला म्हणते की अगं बाई 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 अहो कारभारी, तुम्ही तर खूप असे झाक दिसायला लागला. तेव्हा आता ऋषिकेश हसतो तर जानकी अगदी ऋषिकेश भोवती फिरत म्हणत असते की देख ना राजविंडा, अगदी असं रुबाबदार दिसायला लागलात बर का, कुणाची दृष्ट लागायला नको म्हणून आपल्या डोळ्यातील थोडंसं काजळ काढते आणि ऋषिकेशला लावते. ऋषिकेश सुद्धा हाताची घडी घालून जानकीला म्हणतो की असं. जानकी म्हणते की हो तर नाही. हे बघा धनी, अहो मी काय म्हणते, आता ना मेथीची भाजी करते, भाकरी थापते, तोपर्यंत तुम्ही शेतावर जा की कामाला आणि मग मी नंतर शिदोरी घेऊन येते. आपण दोघं राजा राणी बांधावर बसू आणि भाकरी खाऊयात, चालतंय की. तर आता ऋषिकेश म्हणतो की हो चालतंय की. ऋषिकेश आणि जानकी अगदी खुश होऊन दोघे एकमेकांकडे बघत खूप हसतात, कारण तो ऋषिकेश त्या ड्रेसमध्ये इतका छान दिसत असतो आणि जानकीने खूप छान असं त्याचं कौतुक केलेलं असतं. तेव्हा ऋषिकेश हसून म्हणतो की जानकी, अगं तू तर एक नंबरची अशी शॅम्पल आहेस. तर आता जानकी म्हणते की नाही हो धनी, एक नंबरची नाही, अगदी 6 नंबरची मी शॅम्पल आहे. अहो असं काय करतात, आपल्या खेळामध्ये 6वा नंबर नाही व्हाय. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की तेच तर जानकी, अगं आपल्याला 6वा नंबर कसा का मिळाला असेल, कारण इतक्या शेवटचाच नंबर आपल्याला का मिळाला असेल. त्यावर आता जानकी सुद्धा ऋषिकेशला खूप छान समजावते. ऋषिकेशला या गोष्टीचं थोडंसं टेन्शन असतं, परंतु जानकी एका झटक्यात मात्र ऋषिकेशचं हे टेन्शन सुद्धा दूर करते. जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो इट जस्ट नंबर आणि तुम्ही असं ओवीसारखं का वागता हो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी हे बघ तसं नाही, प्रश्न हा फक्त नंबर मिळण्याचा नाही, परंतु दिवसभर मात्र मी त्या ऐश्वर्याला अगदी ऑब्झर्व मी करत होतो, अगदी ती कॉन्फिडंट म्हणजे दिसत होती आणि हे बघ स्पर्धा सुरू होण्या अगोदरच ती इतकी कॉन्फिडंट कशी दिसू शकते, नक्की काहीतरी घोळ आहे. याचा मात्र आता ऋषिकेशला संशय येतो आणि तो जानकीला हे सर्व सांगतो आणि जानकीला सुद्धा विचारतो की जानकी, अगं तुला हे सर्व नाही वाटले का. तेव्हा आता जानकी सुद्धा म्हणते की हो, खरं तर असं सांगायचं की ते मला नाही जाणवलं, आतापर्यंत जे काही वागली तिचा स्वभाव हे बघून ती चिटिंग मात्र नक्की करू शकते हे मला माहिती आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, यावेळेस मात्र तिने या खेळामध्ये चिटिंग जर केली तर नाही मी तिला या खेळातून बाद केलं तर मला विसरू नको, म्हणजे नावाचा ऋषिकेश म्हणू नको. त्यावर आता जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश, अहो आपला खेळ आपल्याला उत्तम कसा दाखवता येईल याकडे तुम्ही जरा जास्त लक्ष द्या. तिला कितीही आपल्यामध्ये फूट पाडण्याचा जरी प्रयत्न केला तरी मात्र तुम्ही फक्त याच गोष्टीकडे लक्ष द्यायचं की आपल्याला फक्त आपणच तोडू शकतो, म्हणजे कितीही तिने तोडण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा आता लगेच ऋषिकेश पुढचं वाक्य बोलतो की आपणच आपल्याला तोडू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणून ऋषिकेश आणि जानकी एकमेकांच्या हातामध्ये हात देतात आणि करेक्ट असं जानकी ऋषिकेशला सांगते आणि म्हणते की करायचं का आपण आपल्या गेमवर फोकस. तेव्हा आता ऋषिकेश सुद्धा अगदी म्हणतो की हे बघा कारभारीन, अहो तुम्ही फक्त सांगायचं आणि आम्ही फक्त करायचं, एकेकाला कसा आता धोबी पछाड देतो बघतच राहा आपली मिशी अशी पिरगाळत तो जानकीला म्हणतो. जानकी सुद्धा अगदी खुश होऊन ऋषिकेशला टाळी देते आणि दोघेही खूप हसतात. ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं तू पण ना, आणि छान असे गप्पा मारून आपल्या गेम बद्दल विचार करायला सुरुवात करतात. त्यानंतर मात्र आता इकडे सारंगला तर खूप असं टेन्शन येते. सारंग एरिया झाऱ्या मारत असतो आणि आता ही ऐश्वर्या मात्र आपल्या कानामध्ये अगदी हेडफोन घालून मस्त गाणे ऐकत असते. तिला आता काही असं टेन्शन नाही, ती फक्त गाणे गुणगुणत असते. तेव्हा मात्र सारंग ऐश्वर्या ऐश्वर्या असा आवाज देतो, परंतु ऐश्वर्याला ऐकायला जात नाही. तेव्हा सारंग पुन्हा वैतागतो आणि पुन्हा जोराने आवाज देतो. तेव्हा आता ऐश्वर्या वैतागून म्हणते की काय झालं. तेव्हा आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या हे बघा, अहो काय झालं, काय असे का म्हणतात, अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्या सिलेक्शन झाल्यानंतर कमिटीमधील माणसाला मी 2 लाख रुपये ट्रान्सफर केले सुद्धा त्याच्या बँक अकाउंटला. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आय नो, परंतु पैसे मात्र नीट पोहोचले ना. सारंग म्हणतो की अहो इथून तिथून सर्व काही पोहोचले, तिथपर्यंत गेले सुद्धा, परंतु तेथून मात्र आपल्यापर्यंत काही अजून आलेले नाही. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की म्हणजे तुम्ही असं काय म्हणतात. तर सारंग म्हणतो की अहो आपल्याला त्यांना पैसे द्यायचे होते, आपण त्यांना पैसे पोहोच सुद्धा केले, परंतु तेथून मात्र अजून फोन सुद्धा आलेला नाही.
आणि मेसेज सुद्धा आलेला नाही किंवा पैसे मिळाले एव्हाना फोन सुद्धा यायला हवा होता, अजूनपर्यंत फोन सुद्धा नाही। त्यामुळे ऐश्वर्या मला खरंच आता असं वाटतं की आपले पैसे बुडाले, तो माणूस आपले पैसे सुद्धा परत देणार नाही, त्यामुळे आता मला खूप असं टेन्शन आलं। तेव्हा आता ऐश्वर्या अगदी शांतपणे हे सर्व ऐकते आणि डोक्याला हात लावून म्हणते की सारंग प्लीज शांत हो जरा, आणि काय हो सारखी अशी भुनभुन कानाजवळ चालू आहे तुमची, येईन ना पैसे दिले फोन, तुम्ही कशाला इतकी काळजी करतात? आणि हे बघा सयाजीरावांच्या मुलीला फसवण्याची कुणामध्ये हिंमत सुद्धा नाही, त्यामुळे जरा चिल। तेव्हा सारंग फक्त अगदी नंदीबैला सारखा मान डोलावतो आणि शांत होतो। तेवढ्यात मात्र ऐश्वर्याच्या मोबाईलवर कॉल येतो। ऐश्वर्या म्हणते की हे बघा मी तुम्हाला म्हणत होते ना की फोन येईल म्हणून फोन आला, म्हणून लगेच ती हेडफोन कानामध्ये घालते आणि लगेच फोनवर बोलायला सुरुवात करते की हॅलो, काय धमाकेदार एंट्री झाली की नाही, आणि मला आता सांगा प्रत्येक फेऱ्याच्या गेम मध्ये काय असे गेम असणार आहे? तेव्हा तो आता जो सुनील आहे कमिटीमधील माणूस, तो आता ऐश्वर्याला फोन करून सांगत असतो की आहो सगळ्या फेऱ्यामध्ये कोणते गेम खेळले जाणार आहे हे आता एकासोबत नाही सांगता येणार, त्यामुळे मी फक्त तुम्हाला उद्याच्या फेरीबद्दल सांगू शकतो आणि नंतर पुढच्या फेरीबद्दल। तर ऐश्वर्या म्हणते की इट्स ओके, पण उद्या काय कोणता गेम खेळला जाणार आहे, कोणता खेळ, त्याबद्दल आता आम्हाला माहिती द्या। तेव्हा तो सुनील लगेच म्हणतो की लक्ष देऊन ऐका आणि उद्या कोणता गेम बद्दल काय होणार आहे, कोणता खेळ आहे याबद्दल सर्व माहिती तो आता ऐश्वर्याला देतो आणि सारंग ऐकत असतो। तेव्हा ऐश्वर्या सर्व ऐकल्यानंतर आता म्हणते की ओके ठीक आहे आणि फोन ठेवते आणि सारंगला आता अगदी शांत राहा असं खुणावून डन वगैरे बोलते। तेव्हा सारंग होला हो करत असतो आणि आता कुठे या सारंगची काळजी मिटते आणि अगदी ऐश्वर्याच्या होला हो करत असतो। त्यानंतर मात्र आता इकडे ऋषिकेश झोपलेला असतो, ओवी सुद्धा, परंतु जानकीला मात्र काही आता झोप येत नाही, ती सारख्या एऱ्या झऱ्या मारत असते आणि ऋषिकेश तिला जे म्हटलेलं असतो तर त्याचा ती विचार करते, कारण आता ऋषिकेश तिला असं म्हटलेलं असतो की त्या ऐश्वर्याला मी दिवसभर असं ऑब्झर्व करत होतो आणि ती खूप मला असे कॉन्फिडंट वाटत होती। तेव्हा आता या सर्व बोलण्याचा विचार केल्यानंतर जानकीला आता ऐश्वर्याबद्दल संशय येतो आणि तेवढ्यात ओवीला जाग येते। ओवी लगेच जानकीला झोपलेली नाही, जागी आहे म्हणून, आई का जागी असेल म्हणून ती लगेच उठते आणि आई जवळ येते आणि जानकीला विचारते की आई अगं उद्या स्पर्धेला जायचं आहे, मग तू का जागी आहेस, का झोपली नाही? तेव्हा आता जानकी म्हणते की हो बाळा, अगं झोपायचंच आहे, अगं पण ओवी मला झोपच येत नाही, मी झोपते थोड्या वेळाने, तू झोप तोपर्यंत। तेव्हा आता ओवी जानकीचा हात धरते आणि आई उद्याची तुला भीती वाटते का असं विचारते। तेव्हा आता जानकी म्हणते की भीती अशी नाही, परंतु जरा टेन्शन आले। तेव्हा आता ओवी म्हणते की आई अगोदर मी तुला सांगते तू इथे बस। तेव्हा जानकी खाली बसते आणि काय ग बाळा असं विचारते, तर ओवी म्हणते की हे बघ आई, अगं डोळे आता असे मीट आणि असा दीर्घ श्वास घे आणि म्हण स्वतःला की मी खरंच खूप स्ट्रॉंग आहे म्हणून, माझ्यासोबत सर्व काही ठीक होईल, चल बरं पटकन डोळे मीट आणि चल म्हण बरं। तेव्हा आता जानकी डोळे मिटते आणि ओवी म्हटल्याप्रमाणे मी खरंच खूप स्ट्रॉंग आहे आणि सगळं काही अगदी ठरल्याप्रमाणे होईल असं दीर्घ श्वास घेऊन म्हणते। तेव्हा ओवी खुश होते आणि आई आता सर्व काही छान होईल, हे बघ जेव्हा माझे एक्झाम असते तेव्हा सुद्धा माझं असंच होतं म्हणून मी असं करते आणि मला सुद्धा खूप असं टेन्शन येतं, झोप लागतच नाही। पण आई अगं तुला एक प्रश्न विचारू का? तर जानकी म्हणते की बोल ना बाळा। तर ओवी म्हणते की अगं आई तू ही स्पर्धा का खेळते? अरे आंटीला हरवायचं म्हणून का? तेव्हा आता जानकी ओवीकडे पाहत असते। त्यानंतर मात्र आता इथे जेथे स्पर्धा ही ठरलेली असते त्या ठिकाणी मात्र वॉचमन काका हे अगदी पहारा देत झोपी जातात, थोडासा डोळा त्यांना लागतो आणि ऐश्वर्या मात्र आता अगदी अंगावर शाल वगैरे घेऊन तेथे येते। आता नक्की हिला काहीतरी असं प्लॅन करायचा असतो। तेव्हा आता ही श्री आणि सोची मुळशीमधील जी स्पर्धा आहे तर त्यासाठी ज्या 6 जोड्यांची निवड झालेली असते तर त्याथे त्यांचे सर्व काही नावासहित आपलं टेबल बुक केलेले असतात आणि आता ऐश्वर्या तेथे येते। आता अंधारात ती आता प्रत्येक नंबरचा टेबल हा शोधत असते आणि तेवढ्यात तिचा आता एका स्टँडला धक्का लागतो आणि जोरात ती अशी तिला सुद्धा तो स्टँड लागतो आणि ती पडणार, तोच लगेच स्वतःला आवडते आणि आता त्या आवाजाने मात्र वॉचमन काका यांना जाग येते। तेव्हा वॉचमन काका म्हणतात की कोण आहे तिकडे? तेव्हा ऐश्वर्या लगेच ऋषिकेश आणि जानकी या दोघांचा जो टेबल असतो तर त्या टेबल खाली लपते आणि आता वॉचमन काका यांना असं वाटतं की नक्की काहीतरी मांजर किंवा कुत्र असेल म्हणून ते आता परत अगदी निवांत होतात। तेव्हा आता ती स्वतःचा टेबल शोधत असते, म्हणजे आम्हाला जो रंग दिलेला आहे तर तो त्याच रंगाचा टेबल आमचा आहे। तेव्हा आता ऐश्वर्याने
जे त्याला त्या कमिटीमधील माणसाने सांगितलेलं असतं उद्याच्या गेमबद्दल, म्हणून डब्यामध्ये काहीतरी ती घेऊन येते आणि काहीतरी तो पदार्थ असतो तो टेबल खाली ठेवते आणि त्यासोबत आणखीन काहीतरी हे असतं, म्हणून आता ती टेबल खाली लपवते तिचा आणि सारंगचा जो टेबल असतो त्या खाली. आणि चला आता उद्या पहिली जी काही फेरी असेल ती आता मीच जिंकेल, माझं काम तर आता उद्याचं झालेले आहे. त्यामुळे ऐश्वर्या आता खूप अशी खुश होते आणि तेथून जायला निघते. त्यानंतर आता जानकी ही ओवीला सांगत असते की अगं नाही ओवी, त्या ऐश्वर्याला हरवण्यासाठी नाही, ज्या शेतकरी बांधवांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्या शेतकऱ्यांना आम्हाला जिंकवायचं, म्हणून या स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेतला. आमच्या कठीण काळामध्ये शेतकरी आमच्या पाठीशी उभे राहिले, म्हणून ही ऍप आम्ही सुरू करू शकलो. काही करून आम्हाला ही स्पर्धा जिंकावीच लागेल आणि सर्व मीडिया पार्टनर हे ऐश्वर्याच्या ओळखीचे आहे आणि तिला त्यांचा फायनान्शियल सपोर्ट सुद्धा आहे. त्यामुळे तिचा जर स्वभावाचा विचार केला तर तिचा स्वभाव बघता काही झालं तरी ही स्पर्धा ती जिंकण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि ती जर जिंकली तर पुन्हा जैसे ते वैसे परत होईल आणि शेतकऱ्यांचं यात खूप मोठं असं नुकसान सुद्धा होईल. म्हणून जानकीला आता खूप असं टेन्शन येते आणि शेतकऱ्यांची काळजी लागते आणि पुन्हा शेतकऱ्यांच्या या मालावर कमिशन सुरू होईल. त्यामुळे सयाजी पाटील आणि ऐश्वर्या यांचा कोणताही फायदा मी नाही होऊन देणार, केवळ फायदा होईल तो शेतकऱ्यांचा, यांना काही मी नाही करून देणार असं आता जानकी ठरवते. काही झालं तरी माझ्या शेतकरी बांधवांना मला जिंकवायचं आहे आणि यासाठी आता ही स्पर्धा काही झाले तरी मला जिंकावी लागेल. तेव्हा ओवी लगेच खुश होऊन जानकीला मिठी मारते आणि जानकीला म्हणते की हे बघ आई, मग नक्की तू ही स्पर्धा जिंकशील, कारण सर्व शेतकऱ्यांचे आशीर्वाद हे तुमच्या पाठीशी आहे. आजी नेहमी म्हणत असते की आपल्या ज्याच्या डोक्यावर कायम देवाचा हात असतो आणि पाठीवर मात्र प्रत्येकाचा आशीर्वाद असतो, ते कधीच हरत नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा आई नाही हरणार. तेव्हा आता जानकी आणि ओवी एकमेकींच्या मिठीत येतात. तर जानकीने आता पक्का निर्धार केलेला असतो आणि ऋषिकेश मात्र आता ह्या दोघींचं बोलणं ऐकतो, कारण तो सुद्धा जागा असतो. त्यानंतर आता ऐश्वर्या तिचं जे काही काम आहे ते पूर्ण करते आणि आता मात्र जानकीच्या हरण्याची सोय मात्र आपल्याला करावी लागेल. म्हणून ती आता जानकीला कसं हरवता येईल याचा प्लॅन करून ती आता तिच्या जे काही टेबल आहे तर त्या टेबल जवळ येते आणि नंबर 6 या टेबल जवळ येऊन हिचा नंबर प्रमाणे हिचा क्रमांक सुद्धा अगदी शेवटच येणार असं आता ऐश्वर्या तेथे त्या टेबल येऊन जवळ ठरवते. जेव्हा ही बाद होईल तेव्हा मात्र हिचा कॉन्फिडन्सच हलवेल, पण कसा हलेल हिचा कॉन्फिडन्स असा आता ती विचार करत असते आणि जोरजोराने ती टेबलवर मारत असते. तेव्हा मात्र आता तिच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो आणि जोरजोरात हसायला सुरुवात करते की सगळं काही स्थिर असून कसं चालेल, काहीतरी वर खाली सुद्धा व्हायला हवं ना, म्हणून तेथील हातोडे घेते आणि जोरात त्या टेबलवर मारते. तेव्हा मात्र वॉचमन काका यांना त्या आवाजाने लगेच जाग येते. तर ते बॅटरी घेतात आणि कोण आहे तिकडे, कोण आहे बाहेर या, असा आवाज देऊन ते शोधत असतात. तेव्हा ऐश्वर्या लगेच टेबल खाली लपते. तर आता हे वॉचमन काका वैतागून जातात की मांजर आणि कुत्र काही येते दिसत नाही आणि काय हा वैताग आहे, कुठून हा आवाज येतो. इकडे तिकडे शोधतात आणि परत आपल्या खुर्चीवर येऊन बसतात आणि अगदी परत ते घोरायला सुरुवात करतात, म्हणजे झोपायला. तेव्हा ते झोपे गेले हे बघून ऐश्वर्या पुन्हा टेबल खालून उठते आणि आता नक्की काय करू, या जानकीला हरवण्यासाठी आता काय करावं लागेल याचा परत विचार करून इकडे तिकडे काहीतरी असं ती शोधत असते. आता नेमकं काय करू असा, जर मी काही असं तोडण्याचा प्रयत्न केला तर परत आवाज होईल आणि हा वॉचमॅन परत जागा होईल, म्हणून ती आता तेथे काहीतरी कापण्यासाठी शोधत असते आणि तेथे मात्र तिला आता एक करवत सापडते आणि आता ती छोटीशी करवत घेऊन ती आता अगदी जानकीचा आणि ऋषिकेशचा जो टेबल आहे तर कापण्याचा प्रयत्न करते, म्हणजे तो ऐन वेळेस मोडला पाहिजे असं काहीतरी तिला करायचे असते. म्हणून आता जोरजोराने ती करवातीने ती टेबल कापत असते आणि त्याच वेळेस मात्र आता तिचं बोट सुद्धा त्यामध्ये कापतं आणि जोरात आई ग असं ओरडते आणि बोटातून मात्र रक्त येत असतं. तेव्हा परत आपल्या बोटाला दाबून आणि स्वतःचं बोट असं दाबून ठेवते आणि परत जो टेबल आहे तर त्याचा पाय ती अगदी निम्मा कापून ठेवते, म्हणजे ऐन वेळेस तो मोडला पाहिजे असं तिने काहीतरी सोय करून ठेवलेली असते. तेव्हा आता ते काम झाल्यानंतर लगेच उठते
आणि मनात म्हणते की आज मात्र जानकी तुझा टेबल डगमगतोय, परंतु उद्या ह्याच टेबलवर तुझा गेम मात्र हा डगमगेल, कारण उद्या मी जिंकणार आहे आणि तू हरणार आहे, त्यासाठी तयार राहा. असे बोलून आता ऐश्वर्या तिथून निघून जाते. परंतु जो काही टेबलवर ठेवलेला जो कापड आहे तर त्या कापडाला मात्र आता ऐश्वर्याच्या बोटाचे रक्त लागलेलं असतं आणि त्याचे डाग तेथे असतात. त्यानंतर आता ऐश्वर्या घरी निघून येते आणि सकाळ होते. जानकी आणि ऋषिकेश आपल्याला जे ड्रेस दिलेले असतात तर ते ड्रेस घालतात आणि मस्त तयार होतात आणि आपल्या देवघराजवळ देवबाप्पाला अगदी ताट हे ओवाळत अगदी देवाची मनोभावाने प्रार्थना करत असतात. तर ओवी सुद्धा ते तेथेच असते. ओवी सुद्धा अगदी हात जोडून मनामध्ये प्रार्थना करते की देवबाप्पा, अरे माझ्या आई बाबांना जिंकून दे, त्यांचा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी असा राहून दे. तेव्हा मात्र आता जानकी आणि ऋषिकेश सुद्धा अगदी मनोभावाने देवाची साठी प्रार्थना करतात आणि देवाची सेवा करतात. आरतीचं ताट ते अगदी ओवाळत असतात आणि ऋषिकेश प्रार्थना करत मनात म्हणतो की स्पर्धा तर आम्ही जिंकणार आहोत, फक्त तुझा आशीर्वाद देवा आमच्या पाठीशी असून दे. तेव्हा आता जानकी म्हणते की आशीर्वाद फक्त आमच्या पाठीशी नसून दे, परंतु आमच्या सर्व माणसांच्या पाठीशी तुझा आशीर्वाद मात्र नक्की असून दे. स्पर्धा जरीही भावाभावात असली तरी सुद्धा मात्र खेळाला कोणतेही असं वेगळं वळण लागून देऊ नको. म्हणजे जानकी आता फक्त स्वतःचा विचार न करता अगदी भावाभावामध्ये होणाऱ्या प्रत्येक आपल्या कुटुंबाचा या स्पर्धेत असताना सुद्धा ती विचार करते. अगदी स्वतःचा स्वार्थ न ठेवता प्रत्येकाचा विचार ती करते. त्यामुळे देवा, अरे सर्व काही अगदी सुरळीत पार पडून दे. तर आता ऋषिकेश सुद्धा अगदी ताट निरंजन ओवाळून झाल्यानंतर ऋषिकेश सुद्धा अगदी हात जोडतो आणि देवाला म्हणतो की देवा, आता सर्व काही मी आर आणि पार करणार आहे. ज्यांनी आमच्याकडे पाठ फिरवली त्या लोकांना आम्हाला अद्दल घडवायची आहे आणि ज्यांनी माझ्या बायकोला त्रास दिला त्या ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना त्यांची जागा दाखवून द्यायची. या स्पर्धेतून त्यांचा बदला घेणं हे माझं ध्येय आहे असे ऋषिकेश म्हणतो. आणि जानकी मात्र आता देवाला हात जोडते आणि ती सुद्धा आता देवाला प्रार्थना करते, या स्पर्धेमुळे माझं असं ध्येय आहे की माझी ही दुरावलेली माणसं हे जवळ आणणं. तेव्हा आता ओवी खुशून म्हणते की गणपती बाप्पा. तर जानकी ऋषिकेश तिच्यासोबत म्हणतात की मोरया. तर ओवी म्हणते की मंगल मूर्ती. तेव्हा जानकी ऋषिकेश म्हणतात की मोरया. म्हणून आता अगदी मनोभावाने देवाची सर्व काही पूजा वगैरे होतं. त्यानंतर आता इकडे रणदिव्यांच्या घरामध्ये सौमित्रा आणि अवंतिका सुद्धा त्यांना जो ड्रेस दिलेला आहे अगदी पिवळ्या कलरचा, तर तो ड्रेस घालून तयार होतात आणि सुमित्राचे दर्शन घेतात. तेव्हा आता सुमित्राच्या पाया पडल्यानंतर सुमित्रा खूप छान असा आशीर्वाद त्यांना देते की खरंच यशस्वी व्हा. तेव्हा मात्र आता लगेच आजीच्या पाया पडायला जाते. परंतु आजीचं लक्ष मात्र आपली सारंग आणि आपली गुंडी केव्हा बाहेर येतात याची अगदी त्यांच्या दरवाजाकडे अगदी टक लावून पाहत असते. आजीचं मात्र लक्ष नसतं. सौमित्रा आणि अवंतिका आजीच्या पाया पडतात, आजी येतो असं म्हणून. तेव्हा मात्र आता आजी लगेच त्यांना अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देते आणि सर्व लक्ष काही आता तेथे वरच रूमकडे असतं. तर आता सुमित्रा म्हणते की आई, अगं काय बोलतेस अगं ते. तेव्हा आजी म्हणते की हो लक्षातच आले नाही तुम्ही स्पर्धेला जातात म्हणून. आजी म्हणते की खेळा चांगले खेळा, हरणार नाही याची काळजी घ्या मात्र झालं. तेव्हा सुमित्राला मात्र आजीचा राग येतो. सौमित्रा आणि अवंतिका आजीकडे पाहत असतात. त्यानंतर मात्र आता रूममध्ये सारंग आरशासमोर उभा राहून मस्त तयार होत असतो. ऐश्वर्या म्हणत असते की सारंग किती वेळ अजून तुम्ही असेच आरशासमोर उभे राहणार आहात, नाही तिकडे चला लवकर, आपल्याला वेळेत पोहोचवायचं आहे. तेव्हा सारंग म्हणतो की हो ऐश्वर्या चला उशीर होतोय. म्हणून दोघेही आता बोलतच बाहेर येतात. तर आता सौमित्रा आणि अवंतिका ते दोघांकडे अगदी खाली येत असताना पाहत असतात. दोघांच्या मात्र अगदी गप्पा सुरू असतात. खाली येत असताना ऐश्वर्या म्हणते की मला सांगा, तुम्हाला सर्व काही व्यवस्थित खेळता येईल ना. सारंग म्हणतो की हो अगदी तुम्ही जसं सांगितलं अगदी तसं मला येत राहील. तेव्हा आता आजी तर अगदी कौतुकाने तोंडाला हात लावते आणि या दोघांकडे पाहत असते. सुमित्रा तर डोक्याला हात लावते आणि सौमित्र अवंतिका यांना हसायला येतं. ऐश्वर्या म्हणत असते की एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची की आपल्यासाठी मात्र कॉम्पिटेटर आहे, त्यामुळे आपलं जे काही असेल कॉस्टेसर ते फक्त आपल्या गेमवर असेल, हे सर्व काही अगदी लक्षात ठेवायचं. तर सारंग म्हणतो की ओके आलं माझ्या सर्व काही लक्षात आले, चला आता. तेव्हा आता सारंग आणि ऐश्वर्या हे आई आणि आजी जवळ येतात. अवंतिका आणि सौमित्र तर पाहतच उभे असतात. तेव्हा लगेच सारंग म्हणतो की आई, अगं चल आता स्पर्धा खेळायला निघतोय, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद दे. म्हणून ऐश्वर्याला म्हणतो की चला आईंच्या पाया पडूया. तेव्हा आता सारंग आणि ऐश्वर्या हे आईच्या म्हणजे सुमित्राच्या
पाया पडतात. त्यानंतर आता सुमित्रा त्यांना छान असा आशीर्वाद देते. तर सारंग म्हणतो की चला आता आजीच्या पाया पडूया. ऐश्वर्या म्हणते की हो हो सॉरी आजी, तुमचा आशीर्वाद तर घ्यायचा राहिलाच होता, म्हणून आता आजीच्या पाया पडतात. तर आजी अगदी खूप छान आशीर्वाद देते की यशस्वी व्हा, चांगलं खेळा आणि दुसऱ्यांना हरवा. स्पर्धा मात्र तुम्ही जिंका. गुंडी मात्र चांगलं खेळणारच आहे, तिच्याबद्दल काही वाद नाही, परंतु सारंग तू मात्र अगदी लक्ष देऊन खेळ बर का. तेव्हा सारंग म्हणतो की आजी, तर आजी म्हणते की हो हो यशस्वी व्हा आणि अगदी जिंकूनच लवकर घरी या आणि माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत, असं अगदी अगदी खुश होऊन आजी त्या दोघांना सांगते. तेव्हा सारंग आणि ऐश्वर्या अगदी खुश होतात. तर सारंग म्हणतो की यस आणि डन बोलतो. तेव्हा आता सौमित्र लगेच म्हणतो की अगं आजी, एखादा नवस सुद्धा आजी तू देवाला सांगतेस का ग? नाही म्हणजे तुझा आशीर्वाद कमी पडायला नको. तेव्हा आजी लगेच कावरी बावरी होते आणि सारंग ऐश्वर्या एकमेकांकडे पाहायला सुरुवात करतात. तर सुमित्रा सुद्धा खाली पाहते. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की कसं आहे की आजी, मला पूर्ण माहिती आहे की लहानपणापासून तुझा सारंगवर जास्त जीव आहे. अगं निदान आशीर्वाद देताना तरी तू समान आशीर्वाद देत जा, यात कसला भेदभाव करते. म्हणून आता आजीने सौमित्र आणि अवंतिका या दोघांना वेगळा आशीर्वाद दिलेला असतो आणि तोंड भरून असं कौतुक करत या दोघांना आशीर्वाद तिने दिलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की बोलले वकील साहेब तर बोललेच, आणि सौमित्र भाऊजी हे बघा, आजींना माहिती आहे की हा गेम कोण जिंकणार आहे आणि तसंही आजींना आमच्याकडून जास्त अपेक्षा आहे, हो की नाही आजी? तेव्हा आजी म्हणते की हो ना. तर सुमित्रा आता आजीकडे रागाने पाहायला सुरुवात करते. तोच लगेच अवंतिका म्हणते की काय अपेक्षा? अगं ऐश्वर्या, ज्या क्षणी आपण अपेक्षा ठेवायला सुरुवात करतो ना, त्याच क्षणाला मात्र अपेक्षा भंग होतात, अगदी व्हायला सुरुवात होते. तेव्हा सुमित्रा अवंतिकाचं बोलणं ऐकून तिचा चेहरा खुलतो आणि जसंच तसे कसे उत्तर दिले म्हणून अवंतिकावर ती खुश होते. अवंतिका पुढे म्हणते की आजी, अहो बघूयात तुमचा आशीर्वाद जिंकतो की हे गेम हारतात, हे आपल्याला मात्र स्पर्धा झाल्यानंतरच कळेल. तेव्हा सारंग लगेच मध्ये बोलायला सुरुवात करतो. तोच ऐश्वर्या म्हणते की सारंग, अहो कशाला मध्ये बोलताच, जाऊन त्या कशाला लक्ष देतात तिच्याकडे. आणि अहो सारंग, तुम्ही ती म्हण ऐकलेली आहे का? तर सारंग विचारतो की कुठली? तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की हाती चले बाजार, कुत्ते भूके हजार, असे म्हटल्यानंतर आता अवंतिकाला खूप असा या ऐश्वर्याचा राग येतो. तेव्हा सुमित्रा लगेच म्हणते की अरे पुरे करा, स्पर्धेला जाताना तरी भांडणं करू नका आणि चला आता निघा लवकर आणि सगळे अगदी व्यवस्थित जा. तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की सगळे नाही आणि सगळे आम्ही एकत्र नाही जाणार आहोत. तेव्हा सारंग म्हणतो की का ऐश्वर्या? तर ऐश्वर्या म्हणते की का? अहो का असं का विचारतात सारंग? अहो तुम्ही नीट व्यवस्थित रूल्स ऐकलेले नाहीत का? कोणी स्पर्धकांनी जर एकत्र मिळून काही केले तर प्रॉब्लेम होईल आणि ती लोक आपली मार्क्स कमी करणार आहात, ही माहिती नाही का तुम्हाला? तेव्हा आता सौमित्र लगेच म्हणतो की हे बघ ऐश्वर्या, अगं रूल्स हे तू नीट वाचलेले नाहीत असं वाटतं, कारण स्पर्धेत एकत्र जाण्यात कसलं आलं हे रूल्स. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तरी सुद्धा आपण वेगवेगळे स्पर्धक आहोत, त्यामुळे तुम्ही तुमचं जा आणि आम्ही आमचं जातो, म्हणून सारंगचा हात धरते. चला सारंग, असं म्हणून ती सारंगचा हात ओढून त्याला ओढते. आई आम्ही येतो, आजी आम्ही येतो असे बोलून ते दोघेही निघून जातात. आजी म्हणते की हो हो हळूहळू. तेव्हा मात्र आता अवंतिकाला राग येतो. अवंतिका म्हणते की काय रे सौमी, हिचं कायम काय असतं, काळी मांजर कुठली, कायम काही काम करायला गेलं तर आडवी मात्र ती जातच असते, त्यामुळे हिचं काय करायचं रे सौमित्र? तर सौमित्र म्हणतो की हे बघ, काही करायला नको, जे काही होणार आहे ना ते नक्की होईलच. आणि आता तो लगेच सुमित्राला म्हणतो की येतो आई, आणि आजी येतो. तर आजी म्हणते की हो हो या. म्हणून आता सौमित्रा आणि अवंतिका हे निघून जातात. तर आता सुमित्रा आजीला खुणावते की काय अगं आई तुझं हे वागणं? तेव्हा आजी म्हणते की हो दिला ना मी आशीर्वाद. तर सुमित्रा काही बोलत नाही, रागानेच आजीकडे पाहत असते. त्यानंतर मात्र आता इकडे स्पर्धा ज्या ठिकाणी ठरलेली आहे त्या ठिकाणी अगदी ढोल ताशा सुरू होतो. स्पर्धेला मस्त सुरुवात होते. सर्व काही अगदी वातावरण हे पताका वगैरे सर्व लावलेले असतात, अगदी छान असं त्या ठिकाणी वाटत. तेव्हा मात्र आता सर्वजण स्पर्धेला येतात आणि सर्व तेथे एकत्र येतात. त्यानंतर आता जे काही जज आहे ते सुद्धा अगदी गेस्ट आलेले असतात आणि आता ऑर्गनाइज सर्व काही व्यवस्थित सुरू होतं. आणि आता अनाऊन्स करणारे जे काही आहे तर ते पुढे येतात. स्टेजवर आल्यानंतर आता म्हणतात की चला पहिल्या जोडीचं आता नाव घेत आहे 1 to 6 असं जोडीचं नाव घेतात आणि ह्या 6 जोड्या आहेत म्हणून मी 1 to 6 असं म्हटलेलं आहेत. आणि आता पहिली जी जोडी
जोडी आहे तर त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या जातात आणि त्या जोडीचं छान असं थाटामाटात तेथे स्वागत होऊन त्या जोडीचं आगमन तेथे होतं। आणि दुसऱ्या नंबरची जोडी आहे सारंग रणदिवे आणि ऐश्वर्या रणदिवे यांची, त्यासाठी त्यांच्यासाठी जोरदार असा टाळ्या वाजवा। तेव्हा आता सारंग आणि ऐश्वर्या तोऱ्यातच पुढे येतात। आणि तिसरी जोडी आहे की शुभांगी आणि आशिष वा जोशी यांच्यासाठी जोरदार टाळ्या म्हणून ती तिसरी सुद्धा जोडी तेथे आपल्या टेबल जवळ येते। आणि चौथ्या नंबरची जोडी आहे सौमित्र रणदिवे आणि अवंतिका रणदिवे यांच्यासाठी जोरदार टाळ्या म्हणून सर्वजण प्रेक्षक आता टाळ्या वाजवतात, अगदी दणक्यात त्यांचं सुद्धा तेथे स्वागत होतं। आणि पाचवी जी जोडी आहे विजय आणि सुवर्णा पाटणकर यांच्यासाठी सुद्धा अगदी जोरदार टाळ्या म्हणून सर्व गावातील लोक आता हे टाळ्या वाजवतात। तेव्हा मात्र आता जी सहावी शेवटची जोडी आहे ऋषिकेश रणदिवे आणि जानकी रणदिवे यांच्यासाठी सुद्धा अगदी जोरदार टाळ्या म्हणून आपले जानकी आणि ऋषिकेश सुद्धा अगदी हात जोडत तेथे येतात आणि सर्वजण अगदी उत्साहाने टाळ्या वाजवतात। तेव्हा आता लगेच हे त्यामुळे जे अँकरचे काम करत आहे ते अगदी चोख असे काम करून अगदी सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे वेधून घेत आहे आणि ते अँकर आता त्यांची स्वतःची ओळख करून देत अंशुमन हा आहे। आता अंशुमनसाठी सर्वजण टाळ्या वाजवतात आणि आता अंशुमन पुढे सांगतो की आता ही स्पर्धा अगदी जबरदस्त अशी रंगणार आहे आणि त्याचे स्पायर्ड बाय आहे सुमित्रा एंटरप्राइज कंपनी आणि मुळशीचे श्री आणि सौ। आणि चला हा माहोल अगदी मस्त रंगत चाललेला आहे। चला त्यासाठी 6 जोड्या सुद्धा रेडी झालेल्या आहेत आणि मला तर असं वाटतं की ह्या कपल्स मध्ये जी लकी विनर जोडी असणार आहे तिला मात्र आता मिळणार आहे या कॉन्सर्ट कडून अगदी 25 लाख रुपयाचं बक्षीस। आता लगेच सर्वजण टाळ्या वाजवतात तर ऐश्वर्या सारंगला अगदी खुश होऊन म्हणते की आपल्यालाच आता हे 25 लाख रुपये मिळणार आहेत। तेव्हा ऋषिकेश आणि जानकी सुद्धा एकमेकांच्या हातामध्ये हात देतात, सौमित्रा आणि अवंतिका सुद्धा। आणि ह्या कपल्सला एक नव्याने संधी मिळत आहे की आपला जो बिझनेस आहे तो डेव्हलप करण्यासाठी आणि त्यासाठी ह्या कॉन्सर्ट साठी सुद्धा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे म्हणून सर्वजण अगदी टाळ्या वाजवतात। त्यामुळे चला आता पटापट मी या स्पर्धेचा जो काही फॉर्मॅट आहे ते तुम्हाला सांगतो आणि लगेच स्पर्धेला सुरुवात होईल। या स्पर्धेत टोटल किती राऊंड आहे तर 7 असे राऊंड आहे आणि पहिले 2 राऊंड आहे ते वेगळे असणार आहे आणि उरलेले 5 राऊंड आहे ते श्री आणि सौ हे एकत्र खेळणार आहे। त्यामुळे पहिला जो काही राऊंड आहे तर तो श्री खेळणार आहेत आणि दुसरा राऊंड आहे तर त्या सौ खेळणार आहेत। त्यामुळे चला मात्र आता पहिला राऊंड कुणाला असेल त्यासाठी आता मात्र चला विचार कशाला करतात, उत्तर द्या। आणि लेडीज ही फर्स्ट असते त्यामुळे लेडीजला आता पहिल्या राऊंडचं प्राधान्य दिले जाईल आणि सर्व सौभाग्यवती आहे ना त्यांना पहिलं प्राधान्य दिलं जाईल आणि त्यांना पुढे येण्यासाठी अगदी हे बोलावलं जाईल आणि त्यांचे जे काही स्त्री आहेत ना त्यांनी काही वेळ मात्र बाजूला थांबवा। मात्र आता सारंग लगेच ऐश्वर्याला बेस्ट ऑफ लक करतो, हातामध्ये हात देतो। तर ऐश्वर्या म्हणते की सारंग अहो काळजी कशाला करतात आणि मी नूडल्स किती छान बनवले होते बरं, त्यामुळे काहीतरी पदार्थच बनवायचा आहे हे मला पूर्ण माहिती आहे। तेव्हा आता जानकी ऋषिकेशला म्हणते की मला तर खरंच खूप टेन्शन आलं, त्यांनी अशी सोची स्पर्धा का घेतली असेल। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, अगं तुझ्या डाव्या हाताचा हा खेळ आहे त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की ही स्पर्धा तूच जिंकशील। तेव्हा आता जानकीला खूप मोठा असा आधार मिळेल। तेव्हा आता सर्व स्त्री आहे त्या 6 जोड्यामधील तर ते आता एका ठिकाणी त्या टेबलवर जाऊन बसतात। आता अविनाश पुढे हा अँकरचं काम करतो आणि म्हणतो की चला आता ज्या सर्व सौ आहे ना त्यांनी एकमेकींच्या हातात अशी हात मिळवणी करा। तेव्हा अवंतिका आणि जानकी लगेच एकमेकींना कडाकण्याने मिठी मारतात। तर आता ऐश्वर्या आणि जानकी एकमेकींच्या समोर येतात तर ऐश्वर्या आपला हात पुढे करून जानकीच्या हातात देते आणि आता ऐश्वर्या म्हणते की ऑल द बेस्ट आणि जानकी तर अगदी खुश असते। परंतु जानकी मात्र तिच्या हातामध्ये हात जेव्हा देत असते तर तिचं म्हणजे ऐश्वर्याचं जे बोट रात्री ते टेबल असं कापताना कापलेलं असतं तर त्या बोटाकडे जानकीचं अगदी बारकाईने लक्ष जातं। तेव्हा जानकी सुद्धा आता म्हणते की तुला सुद्धा ऑल द बेस्ट आणि तिच्याकडे अगदी बारकाईने पाहत असते। तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये प्रत्येक आता ह्या सौ असतात तर त्यांना एक पदार्थ बनवण्यासाठी सांगितलेलं असतं म्हणजे कुकिंगचा। तेव्हा मात्र आता सर्वजणी अगदी कुकिंगचे ड्रेस घालतात आणि पदार्थ बनवायला घेतात। तेव्हा मात्र आता सारंग डोक्याला हात लावतो। सारंग विचार करतो की आता ह्या ऐश्वर्याला कोणता पदार्थ म्हणजे तयार करता येईल की नाही सांगता येत नाही आणि तेवढ्यात जानकी सुद्धा आता तो पदार्थ बनवत असते परंतु तिचा टेबल ह्या ऐश्वर्याने कापल्यामुळे अगदी हालायला सुरुवात होते। तेव्हा जानकी विचार करते की अरे देवा, टेबल
टेबलला काय झालं असेल, तो असा डगमगतो का? तेव्हा आता ऐश्वर्या अगदी खुश होऊन जानकीकडे पाहत असते आणि यावर तर रक्ताचे डाग लागलेले आहे हे जानकी त्या कापडाकडे पाहून म्हणते. म्हणजे आता जानकीच्या सर्व काही लक्षात येते की नक्की ऐश्वर्याने हा टेबल कापून ठेवलेला आहे आणि आता ती ऐश्वर्याकडे रागाने पाहत असते. तेव्हा आता जानकी यातून कसा मार्ग काढते आणि ही स्पर्धा सुद्धा जानकी कसं जिंकते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.